नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 28 भाग 2. कारण आपण पूर्वीच्या भागामध्ये एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न पाहिला. या भाग 2 मध्ये आपण तिसऱ्या प्रश्नातली उदाहरणं पाहणार आहोत. सराव संच तोच आहे, सराव संच 28. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये शाब्दिक उदाहरण आहेत आणि हे अतिशय समजून घेणं गरजेचं असतं. शाब्दिक उदाहरण सोडवताना कधीही आपण हे उदाहरण 2-3 वेळा वाचून समजून घेतलं पाहिजे की ते सांगितले काय आणि विचारले काय. आता रीमाजवळ 24 वह्या व 18 पुस्तके आहेत, तर वह्यांचे पुस्तकांशी गुणोत्तर काढा. पहा, गुणोत्तर म्हणजे अंशछेद रूपामध्ये आपल्याला त्याची मांडणी करायची आहे. तर वह्या किती आहेत? 24 आणि पुस्तके किती आहेत? 18. पहा, मग वह्यांचे पुस्तकांशी गुणोत्तर, वह्या पुस्तके याच रूपात आपल्याला ते मांडायचं. म्हणजे वह्या किती आहेत? 24/18. मग या दोन्हीला सारख्याच कोणत्या संख्येने भाग जातो अंश आणि छेदाला? तर 6×24 6×18, मग 6 येईल. मग आपण 6×24 6×18 म्हणजे 4/3 हे काय येईल? याचं वह्यांचं पुस्तकांशी गुणोत्तर आलं. रीमाजवळ असणाऱ्या वह्यांचे पुस्तकांशी 4/3 हे गुणोत्तर आहे. वाटल्यास शाब्दिक उदाहरण असल्यामुळं वह्यांचे रीमाकडे वह्यांचे पुस्तकांशी गुणोत्तर, कारण हे लिहिणं फार महत्त्वाचं असतं, 4/3. आता आपण दुसरं उदाहरण यातलं घेऊया. मैदानामध्ये क्रिकेटचे 30 खेळाडू व खो खोचे 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत, तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी गुणोत्तर लिहा. फार मजेशीर उदाहरण आहे. गणित जेव्हा आपल्याला चॅलेंजिंग येतात तेव्हा आपल्याला ते सोडवताना आनंद वाटतो. कारण समोर खेळत असताना सुद्धा खेळाडू हा कसा लागतो? चांगला लागतो. तसंच गणित सुद्धा तगडं असेल, स्ट्रॉंग असेल तर आपल्याला सोडवण्यात आनंद येतो आणि तो आपल्याला निश्चित वाटलाच पाहिजे. पहा, क्रिकेट खेळणारे खेळाडू, मी इथं क्रिकेट म्हणजे खेळाडू लिहितो, 30 आहेत. खो खोचे खेळाडू किती आहेत? 20. पहा, मैदानात फक्त 2च खेळाचे खेळाडू सांगितलेत. क्रिकेटचे खेळाडू 30, खो खोचे खेळाडू 20. दुसरे आणखीन कोणत्या खेळाचे आहेत का? नाही. तर मग आता एकूण खेळाडू, क्रिकेट आणि खो खो काहीही कोणतेही खेळ असू द्या, तर एकूण मैदानावर खेळाडू किती आहेत? तर 0, 3 आणि 2 5, 50 खेळाडू आहेत. खेळाडू 50 आहेत. आपल्याला जे काय विचारले? क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी गुणोत्तर. मग क्रिकेट खेळाडू किती आहेत? तर 30 आणि एकूण खेळाडू किती आहेत? तर ते आहेत 50. मग आपण याला अंशछेद रूपामध्ये सुद्धा मांडू शकतो. पहा, 30/50 बरोबर याला 10ने भाग जातो. 30/50 या अंशाला सारख्याच संख्येने भागाकार घालवू, छेदालाही सारख्या संख्येने. 10×3 = 30, 10×5 = 50. संपलं. 3/5 म्हणजेच क्रिकेट खेळाडूचे एकूण खेळाडूंशी गुणोत्तर 3/5 हे असेल. हे असं लिहायचं. पहा, इथं एक कन्फ्युजन होऊ शकतं. सरासरी तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात काय आलं की ह्या खेळाचे खेळाडू आहेत आणि या खेळाचे यांच्याशीच गुणोत्तर काढायचे. परंतु नाही, इथं काय केलेलं आहे? क्रिकेटच्या खेळाडूचे एकूण खेळाडूंशी म्हणजे मैदानावर खेळ खेळणारे एकूण, इथं या खो खोच्या खेळाडूंशी नाही विचारलं. हा शब्द लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं हे उदाहरण. यानंतरचं उदाहरण आपण लगेच पाहू. पहा, 5 नंबरचं उदाहरण. स्नेहलकडे 80 सेंटीमीटर लांबीची लाल रिबीन आहे व
2.20 मीटर लांबीची निळी रिबीन आहे, तर लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबीशी गुणोत्तर काढा. पहा काय आहे, लाल 80 सेमी लांबीची लाल रिबीन, मग लाल रिबीन किती आहे 80 सेंटीमीटर. 2.20 मीटर लांबीची निळी रिबीन आहे, निळी रिबीन किती आहे 2.20 मीटर, म्हणजेच आता 2 मीटर 20 सेंटीमीटर 20 सेमी. 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, तर 100 सेंटीमीटर. 2 मीटर बरोबर 200 सेंटीमीटर अधिक हे 20 सेंटीमीटर, म्हणजेच हे किती झाली निळी रिबीन किती झाली 220 सेमी. 2.20 मीटरची 220 सेमी, किंवा 1 मीटर बरोबर 100 सेमी. आपण अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो. तर 2.20 मीटर बरोबर किती, मग 2.20 गुणिले 100. मग काय करू आपण की याला गुणाकार केल्यानंतर याचा गुणाकार 220 हे 2 शून्य पुढे ठेवले, 2 स्थळानंतर दशांश इथं दिला, म्हणजेच हे सुद्धा काय आलं 220. किंवा सरळ सरळ गुणाकार 100 0 0 100 दोन्ही 200 100 0 0 हातचे 10 100 दोन्ही 200ला परत त्याच्यामध्ये 10 मिळवले, इथं 0 आलं, परत 100 दोन्ही 200 आणि ते 200 मध्ये परत 10 210 मध्ये तर 220 येते. त्यापेक्षा मी आत्ताच तुम्हाला मागच्याच उदाहरणामध्ये व्हिडिओची 100 किंवा 10 गुणाकाराची ट्रिक सांगितलेली आहे. जेव्हा हे 1 असतं की काय करायचं, सरळ संख्या लिहून टाकायची आणि समोरचे शून्य पुढे लिहायचे. एक सोपी आपण स्पर्धा परीक्षेचे गणित करत असताना करण्याची ती पद्धत आहे. मग आता काय करायचे आपल्याला, लाल रिबीनच्या लांबीचे, लाल रिबीनची लांबी किती आहे 80 सेमी, निळ्या रिबीनची लांबी किती आहे 220 सेमी, गुणोत्तर काढायचे. मग लाल रिबीन भागिले निळी रिबीन, लाल रंगाची रिबीनची लांबी 80 सेमी भागिले निळ्या रंगाच्या रिबीनची लांबी 220 सेमी. आता हा शून्य काढू, हा शून्य काढू, 8/22. मग आता आपण काय करू की याला भाग कितीने जातो, तर 2ने जातो, 4ने सुद्धा नाही. 4 2 8 जातो, परंतु छेदाला 4ने भाग जात नाही. मग 8/2 22/2 बेकबे बेचोक 8 बेकबे बेकबे, म्हणजे 4/11 हे काय आलं गुणोत्तर आलं. लाल रंगाच्या रिबीनच्या लांबीचे निळ्या रंगाच्या लांबीशी गुणोत्तर, लाल रंगाच्या रिबीनच्या लांबीचे, हे जरी वाटलं ना तरी थोडा वेळ गेला तरी शॉर्टमध्ये का होईना, परंतु उत्तर झाल्यानंतर शाब्दिक उदाहरण सोडवल्यानंतर ही गोष्ट लिहिलीच पाहिजे आपण. माझा याच्यावर फार अट्टाहास असतो, कारण पेपर तपासणाऱ्याला परीक्षकाला हे फार चांगलं वाटतं आणि तुम्हाला मार्क मिळतात. लाल रंगाच्या रिबीनच्या लांबीचे निळ्या रंगाच्या रिबीनच्या लांबीशी गुणोत्तर 4/11. 6वं उदाहरण पाहू. 6वं उदाहरण जे आहे हे खूप मजेशीर उदाहरण आहे. आता यामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत 6व्या उदाहरणात, एकच नाही. हे इथे एक प्रश्न आहे, नेक्स्ट पेजवर, त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवर उदाहरण आहे. 6वं उदाहरण आपण वाचन करू. शुभमचे आजचे वय 12 वर्षे आहे. शुभम आज 12 वर्षाचा आहे. शुभमच्या काय काय गोष्टी दिल्यात हे आपण वाचल्या पाहिजे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्षे आहे. मग दोघांचे आजचं वय पाहूया. शुभमचे आजचे वय बरोबर 12 वर्ष. वडिलांचे आजचे वय, शुभमच्या वडिलांचे आजचे वय बरोबर 42 वर्ष. 2 गोष्टी दिल्यात आपल्याला गणितात, हे आपण स्पष्टपणे इथं मांडून घेतलेले आहेत.
शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. मग आईचे आजचे वय किती असेल? वडिलांचे आजचे जे वय आहे ह्याच्यापेक्षा 6 वर्षांनी कमी. म्हणजे आईचे आजचे वय बरोबर वडिलांचे वय वजा 6. कारण वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे म्हणजे कमी. मग वडिलांचं वय 42 वजा 6 बरोबर 36. आईचं आजचं वय किती आहे? 36. शुभमचं आजचं वय किती आहे? 12 वर्षे. आणि वडिलांचं आजचं वय तर दिलेलंच आहे 42 वर्षे. हे 3 वय काढून घेतले. तर खालील गुणोत्तर काढा. आता त्यांनी दिल्याप्रमाणे आपण हे 3ही वय काढून घेतलेत. शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर काढायचे. फार सोपं काम आहे. दोन्ही वय आपण काढले. मग शुभमचे आजचे वय भागिले आईचे आजचे वय या पायरीने आपण गेलं पाहिजे. शुभमचे आजचे वय किती आहे? 12. आईचं आजचं वय किती आहे? 36. मग 12 1 12 12 त्रिक 36. मग या दोन्ही अंश आणि छेदाला 12ने आपण भागाकार करू शकतो. म्हणजे एकाच संख्येने भागाकार घालायचा. भागिले 12. 12 1 12 12 त्रिक 36 म्हणजे 1/3. शुभमचे आजचे वय आईचे आजचे वय यांचे गुणोत्तर हे 1/3 आहे. हे एक आपण पायरी कंप्लीट केली. या 6व्या प्रश्नात 3 उपप्रश्न विचारलेले आहेत. हा पहिला प्रश्न केला, परंतु 3ही उपप्रश्नाला माहिती जी आहे हीच लागू पडणार आहे. मग पुढचं उदाहरण, शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी गुणोत्तर. मग शुभमच्या आईचे आजचे वय किती आहे? तर 36 वर्ष. आपण इथं लिहून घेऊया. शुभमच्या आईचे आजचे वय बरोबर 36 वर्ष. कोणाशी? वडिलांच्या आजच्या वयाशी. वडिलांचे आजचे वय बरोबर 42 वर्ष. ते दिलेलंच आहे गणितात. पहा, आपल्याला लक्षात नसेल पुन्हा आपण मागील पाहू. वडिलांचे आजचे वय 42 वर्ष आहे आणि आईचं वय वडिलांपेक्षा 6 कमी आपण काढलेलं आहे 36 वर्ष. मग पहा, आपल्याला काढायचे काय इथं? वडिलांच्या आजच्या वयाशी शुभमच्या आईच्या वयाचे गुणोत्तर. मग वरी आईचे वय भागिले वडिलांचे वय. ज्यांच्याशी गुणोत्तर काढायचे ते खाली. आईच्या आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी गुणोत्तर काढायचे. वडिलांचे वय मग आईचे किती आहे? 36 भागिले 42. मग याला 6ने भाग जातो. सरळ सरळ असा घाला. 6 6 36 6 7 42. मग 6/7 हे त्याचं काय आलं? गुणोत्तर. मग इथं लिहायचं की आईचे आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी गुणोत्तर 6/7 आहे. एक अर्धाही मार्क तुमचा कमी होत नाही या पद्धतीने उत्तर सोडवल्यानंतर. आता याच उदाहरणातला तिसरा उपप्रश्न, 6व्या प्रश्नातला तिसरा उपप्रश्न आपण वाचून घेऊ. जेव्हा शुभमचे वय 10 वर्षे होते तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या त्यावेळच्या वयाशी गुणोत्तर. फार मजेदार आहे. पहा, आपल्याला पुन्हा उदाहरणाकडे जावं लागेल. उदाहरण आपण पहिल्याच पेजवर लिहिलेलं आहे, त्यामुळे इथं पाहू. शुभमचे आजचे वय किती वर्षे आहे? 12 वर्षे. मग 10 वर्षे. शुभमचे वय 10 वर्षे कधी असेल? शुभमचे वय आजचे इथं लिहू आपण. आजचे शुभमचे वय 12 वर्षे आहे, गणितात दिले. शुभमचे वय 10 वर्षे होते. कधी असेल मग ते?
शुभमचे 2 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी शुभमचे वय बरोबर 10 वर्षे होते. तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या त्यावेळच्या वयाशी, कोणत्या वेळच्या, जेव्हा शुभमचे वय 10 वर्षे होते त्यावेळच्या वयाशी. मग आजचे आईचे आजचे वय पहा, आईचे आजचे वय आपण काढले. हे पहा, आईचे आजचे वय किती, 36 वर्षे काढून घेतलेलं आहे आपण. आईचे आजचे वय आहे 36 वर्ष. आणि 2 वर्षापूर्वी म्हणजे शुभमचे 10 वर्षे वय असताना 2 वर्षापूर्वी आईचे वय बरोबर 36 वजा 2 बरोबर 34. 6 मधून 2 गेले 4. आलं लक्षात. मग गुणोत्तर कोणाचं कोणाशी काढायचं आहे, तर जेव्हा शुभमचे वय 10 वर्षे होते, आता मी व्यवस्थित ठेवतो याला, जेव्हा शुभमचे वय 10 वर्षे होते तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या त्यावेळच्या वयाशी गुणोत्तर, तेव्हा त्या आईचे वय होते 34 वर्षे. 34 वर्ष, इथं वर्ष लिहितो मी वर. मग शुभमचे वय भागिले आईचे वय त्यावेळेचे बरं का, आजचे नाहीत. आता हे इथं वाटल्यास दोन्हीला कॉमन 2 वर्षापूर्वी, कारण शुभमचे तेव्हाचे वय 2 वर्षापूर्वी. शुभमचे वय किती होते 2 वर्षापूर्वी, 10 वर्षे, आणि आईचे किती 34 वर्षे. मग पहा, या ही समसंख्या ही समसंख्या 2 ने भाग जातो. 2 पंचे 10, अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने भाग घालायचा. 2 1 2, 3 मधून 2 गेले, 1 राहिली, 1 उरला, 1.4 14, 2 7 14. आता अंश आणि छेदाला कोणत्याही एका सामायिक संख्येने भाग जात नाही, 1 वगळता. 5/17. म्हणजेच आता खाली लिहावं लागेल आपल्याला, जेव्हा शुभमचे वय 10 वर्ष होते तेव्हा त्याच्या वयाचे आईच्या त्यावेळच्या वयाशी गुणोत्तर हे 5/17 वर्ष होते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा सराव संच 28 पूर्ण संपलेला आहे. यामध्ये आपण सविस्तरपणानं सर्व उदाहरणं घेतली आहेत, एकही उदाहरण सोडलेलं नाही. अशा पद्धतीने उदाहरणं समजून घेतली, तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहून घेतले, याचा सराव केला पुन्हा पुन्हा, तर तुम्हाला यातलं काहीही अवघड नसणार आहे. शाब्दिक उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव करा, प्रश्न वाचत चला, व्हिडिओ पॉज करून व्हिडिओ समजून घ्या, सुरक्षित डोळ्यापासून अंतरावर व्हिडिओ ठेवायचा आणि व्यवस्थित अभ्यास करायचा. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल अवश्य व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 29 पाहूया. धन्यवाद.